मी आता सध्या आपल्या शेतात आलो होतो, पण मित्रांनो पाऊस काय अजून पडत नाही आहे कोकणामध्ये. हा बघा आमच्या गावाकडचे वातावरण बघा, मस्त झालंय. कसं जातं नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणलेनच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर मी आता सध्या आपल्या शेतात आलो होतो. आपली बघा शेत बघण्यासाठी. ही डाळ पेरली आहे, ती चांगली धरली, अगदी वाढ पण मस्तपैकी झाले. आता ह्याची लावणीची टाईम झाला याचा. ही बघा पुरेशी दाढ धरली आहे. पण मित्रांनो पाऊस काय अजून पडत नाही आहे कोकणामध्ये. तर मंडळी, तुमच्या शेतामधील लावणीचे काम कितपत पोचले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर मंडळी, मुंबई वगैरेच्या ठिकाणी मी ऐकलं होतं की पाऊस खूप प्रमाणात पडत आहे, पण आता गावच्या ठिकाणी कोकणामध्ये पावसाचा नामोनिशाण नाही आहे. तर मंडळी, कालपर्यंत पावसाचे ढग पण आले होते, परंतु आज अजिबात नाही आहे बघा. पूर्ण आभाळ, पूर्ण काहीच नाही आहे. तर मंडळी, हा बघा आमचा पुष्कर गुराव दूध काढूक जाता. काय म्हणते रे भावा, बघ ना कडे. या बघा, ह्याचं नाव टिप्पू, कुठे फिरतोय बघा. तर मंडळी, असाच फेरफटका मारण्यासाठी संध्याकाळचं आलो होतो. हा बघा आमच्या गावाकडचे वातावरण बघा, मस्त झालंय. ही बघा लावणी पण लावली आहे. ही 2-3 दिवस अगोदर पाऊस होता तेव्हा लावली आहे वाटतं. आता पाऊसच अजिबात पडत नाही आहे. काल फक्त जरासा धरला होता, त्यापासून आज बघा अजिबात ढग नाही आहेत पावसाचे. हे आमचं स्थानेश्वर मंदिर बघू शकता. वळी बिळी केलेली होती बघा. ह्याला नांगर म्हणतात आमच्याकडे. जेव्हा आपण लावणी लावतो ना, नांगरताना, तेव्हा याचा उपयोग होतो. याला तुमच्याकडे काय म्हणतात ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आम्हाला. हे बघा पूर्ण शेत आहे. मंडळी, इकडे वर थोडा आलो होतो. हे बघा हळद वगैरे चवळी आखल्या आहेत. तर मंडळी, ही बघा हळदीच्या वळी लावल्या आहेत. याच्यामध्ये हळद आहे वाटतं. हे बघा धरले आहे पण, बघू शकता. तर काल आपण सड्यावर गेलो होतो, तिथून टाकळ्याची भाजी आणली. त्याची आज मी तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण कशी टाकळ्याची भाजी करतात ते तुम्हाला दाखवतो. ही टाकळ्याची आणि ही शेगलाची त्याच्यात मिश्र करून चांगली चवीक लागतात. हे तर मंडळी, अशा भाज्या आधी निटावून घ्यायच्या, नंतर याला चिरायचं आहे. ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, काल आणलेली टाकळ्याची भाजी निटावून घेतली आणि आता चिरायची आहे. फक्त चिरून मग तर मंडळी, टाकळ्याची भाजी आणि शेगडाची भाजी देखील आहे, हे मिक्स करून आपण बनवणार आहोत. तर अशी चिरून घ्यायची.
अशी बारीक चिरून घ्यायची. तर मंडळी कांदा आणि मिरची कापून घ्यायची आहे. ही भाजी अशी चिरून घेतली आहे बघा. धो छान. त्यानंतर मंडळी खोबरं किसून घ्यायचं आहे बघा. मंडळी भाजी अशी चिरलेली धुवून घ्यायची. बघा इकडे खोबरं किसून झालंय आणि हे कांदा आणि मिरची. अशी चांगले धुवून घ्यायची. म्हणजे त्यावर भाजी टाकून घेतली आहे. परतवून घ्यायचे. कांदा मिरची टाकून घ्यायची त्याच्यात. तर मंडळी असं झाकण मारून वाफेवर शिजवायची चांगली. तर मंडळी बघा आपली भाजी शिजतय. बघा माजूर आमचा बघता. तर मंडळी आता तेल टाकायचं थोडंसं. आवश्यक तेवढं तेल टाकून घ्यायचं. आता खोबरं टाकूया. किसलेलं खोबरं असं टाकायचं. नंतर हे बघा मीठ टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर असे परतवून घ्यायचे. त्याच्यानंतर किती मिनिट शिजायचं होता झाला. तसं परतवायचं थोडं आणि मग उतरून घ्यायची भाजी. मग आपली भाजी तयार. काय
काय जाऊचा हा काय जातं. तर मंडळी आपली भाजी तयार आहे. तर आता डब्यामध्ये काढून घेतो. बघा अशी आपली सुंदर अशी भाजी तयार झाली आहे, चविष्ट. तर मंडळी टाकळ्याची व शेकलाची भाजी म्हणजे शेवग्याची जी पानं असतात ना त्याची मिक्स भाजी केलेली आहे. मंडळी बघू शकता ही बघा भाजी गरमागरम भाजी तयार आहे आपली.